जावई म्हटलं की सासरकडील मंडळींकडनं जावयाचा थाट व रुबाब आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. पण बीड येथील विड्याचं मात्र आपल्या जावयाच्या बाबतीत थोडंसं वेगळंच चित्र आहे. धुलीवंदनाच्या दिवशी येथे जावयाला गाढवावरून मिरवण्याची परंपरा आहे. मागच्या 2 वर्षात कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली होती. त्यामुळे या परिसरातील जावई आणि घर जावई यांनी सुटकेचा निश्वास घेतला होता. परंतु यंदा होळी आणि धुळवडीला कोणतेही निर्बंध नसल्याने मोठ्या उत्साहात ही परंपरा पार पडली. सर्व ग्रामस्थांनी कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता या ठिकाणी अति उत्साहपूर्वक आणि आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी हा धुलीवंदन सण साजरा केलेला आहे. या गंधर्व सवारीत जरी जावयांना आज वाईट वाटत असलं तरी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्वप्रथम माफी मागतो. माफी मागण्याचं कारण नाही, कारण 90 दशकापासून चालत आलेली ही आनंद उत्सव परंपरा याही वर्षी या आनंदात साजरी केली आहे. 2 वर्ष लॉकडाऊनमुळे आम्हाला जावई गंधर्व मिरवणूक करता आली नाही. या ठिकाणी आनंदपूर्वक आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून ही मिरवणूक आम्ही यावर्षी आनंदात उत्सवात पार केली आहे. जावयाला यावर्षी आम्ही ड्रेस आणि त्याच्या कुटुंबाला साडी, मुलं असतात तर मुलांना ड्रेस आणि 5 ग्रामची अंगठी ग्रामस्थांच्या वतीने लोकसहभागातून त्यांना आम्ही देत असतो आणि ती दिलेली आहे. दरम्यान ही प्रथा म्हणजे एक सन्मान असल्याची प्रतिक्रिया गाढवावरून मिरवणूक काढलेल्या जावयाने दिली. म्हणजे माझा नाईलाज झाला. तसं तर म्हणजे बसायची इच्छा नव्हती, पण या विडा ग्रामस्थ विडा गावामधील परंपरेमुळे माझा बळी पडला. मी इथं केसमध्ये वसुंधरा बँकेत जॉब करतो आणि मार्च एंडिंग असल्यामुळे मी कुठं पलायन करू शकलो नाही. त्याच्यामुळं सापडलो यांना. काय करता तुम्ही? बँकेत असतो सर. चांगलं वाटतं काय? तसं जर बघायला गेलं तर हे 95-90 वर्षापासून परंपरा चालत आलेली आहे आणि ही प्रथा एक प्रकारची सामाजिक एकोपा आणि सर्व धर्म समभावाचे सर्व नागरिक मिळून गुन्ह्या गोविंदानं आणि कसलेही भांडण तंटा न करता उत्साहात धुलीवंदन साजरे केले जाते. त्याच्यामुळे एक प्रकारे ही चांगली प्रथा आहे. काय केलं? आहेर कपडे, सोन्याची अंगठी आहेर केलेला आहे. या जावयाची गाढवावरून काढलेली मिरवणूक पाहण्यासाठी गावकऱ्यांनी तुफान गर्दी केली होती.